तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती नाही. आणि महेश्वरी जरी लोक म्हणत असतील की इंदोरचं आहे, परंतु राणी मात्र आपल्या असल्यामुळे अहिल्यादेवी होळकरांच्यामुळे ते सगळं पुढे गेलं. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचं निश्चितपणे आहे. तर एक प्लॅटफॉर्मवरती जसं आपण खाद्य महोत्सव केलं, हुरडा महोत्सव केलं, तर इथे खाद्य महोत्सव, हुरडा महोत्सव नंतर की बस असते किंवा गिफ्टिंग खूप मोठ्या प्रमाणावर असतं. तर मला असं वाटलं आम्हाला की हे चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि जेव्हा आमच्या टीमसोबत संकल्पना केली तर त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दिल्लीचे काही आमच्या अधिकारी मित्र आहेत, ज्यांच्या पत्नी आहे, ज्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते सहभाग होतात ह्यामध्ये, त्यांनीही उत्साह दाखवला. याच्यामध्ये विशेषतः शिखा अजमेरा ते हँड पेंटेड करतात, किंवा इथे स्मिता बसलेल्या आहे जाधव, त्या आता मुद्राणीच्या जे केलेलं आहे, तर काही आपले अधिकारी त्यांच्या मिसेस आहेत, हे सगळ्यांनी उत्साह दाखवलं की आपण हे सगळं चांगलं करू शकतो. आणि मग आम्हाला जर आत्मविश्वास वाटला, कारण खऱ्या अर्थाने लोक येणार का नाही खरेदी करायला इथपासून सुरुवात असते जेव्हा आपण प्रदर्शन करतो. आणि मला मॅडम खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की इथे आपण 12-13 जे काही बोलवले ते काही गटाचे लोक आहेत, काही शासनाच्या संस्था आहेत, MSSIDC आहे, महाटेक्स आहे, महाहँडलूम आहे, MSRLचे गट आहेत. ही तर 4-5 तर आपलीच आहे ज्यातली जी आलेली आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे 2 गट होते, प्लस स्पेसिफिकली शार्क टँक जिंकलेली व्हेरी मच इंडियन आहे, शिखाची हँडमेडेड साडीज आहेत, किंवा मुद्राणी आहेत, किंवा ज्या लेदरचे प्रोडक्ट्स आहेत, हे सगळ्यांना मला असं वाटतं, मी सांगता बरोबर नाही, पण त्यांना असं वाटतं की आनंद झालेला आहे. आणि लोक जे येऊन बॅग भरून जात होते, किंवा आता 25-30 लाखाच्या आसपास झाली असेल मला असं वाटतं 4 दिवसामध्ये. आणि बेबी नेहमी गजबजलेलाच आहे, ती लोक सकाळ संध्याकाळ येतच असे सांगितलं. काल आम्ही इथे एक फॅशन शो सुद्धा केला होता, ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या साड्यांचं प्रदर्शन आणि आमच्या अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या पत्नीने सुद्धा सहभाग घेऊन त्याची अशी एक नवीन संकल्पना समोर घेतली की लोकांपर्यंत आपण किती न घाबरता आणि कॅशुअली ह्या गोष्टी पोहोचवू शकतात जेव्हा आपण स्वतः इन्व्हॉल्ड असतो तेव्हा.